हॅलो. हॅलो. हा, बोला ना ताई. हा ताई, मी जस्ट लावला, हा असंच फोन लागला लगेच. तुम्ही आता घेत आहे का? हो हो, बोला ना, बोला, आहे वेळ. हा, तर ताई, हा ना माझ्या मोठ्या बहिणीचा अनुभव आहे. बरं बरं. हं, हं, हं. हा, म्हणजे ती कधी असं देवाचं जास्त असं नाही, हे ती तिच्या कामातच राहते. अच्छा अच्छा. हं, हं, हं. खूप मोठी आहे, म्हणजे तिची मुलं लग्नाला आले. ओ, एवढी मोठी बहीण हा. आहे. हं. हो, मोठ्या चुलत्यांची, म्हणजे आमची जॉईंट अच्छा फॅमिली अच्छा. आहे ना हा, बरोबर माहेरी. बरोबर. हा. आणि काय झालं, गेल्या वर्षी तिचा मुलगा पुण्यात ना, त्यांचे 2-3 हॉटेल्स आहेत. त्यांची पण जॉईंट फॅमिली आहे. तर बाकीचे सगळे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत. तर तिच्या मुलाचंही एक हॉटेल तो चालवत होता. अच्छा अच्छा. तर त्यात तो मठात वगैरे तिथे जायचा. दादांच्या मठात वगैरे तो जाऊन यायचा तिथे. कुठे? पुण्यामध्ये. पिंपरी चिंचवडमध्येच होता तो. दादा पेंगळ जिथे राहतात ना. दादांकडे. हां, हां. तिथल्या मठात तो जाऊन यायचा. म्हणजे तो भेटला भोसरीला. नाही कधी दादांना, पण तिथे मठात तो जायचा. अच्छा शंकर अच्छा. महाराजांच्या मठात जायचा. अरे वा. ताई, हा तो ना 27-28 वर्षाचा असेल. हा हा. आणि त्याने ना कॉलेजला असताना त्याचा मित्र खूप गरीब असं परिस्थिती, म्हणून त्याने त्याला घेऊन आला अच्छा. सोबत. हं, हं. आणि त्या मित्राला पण त्याने सोबत कामाला त्याच्याच हॉटेलमध्ये अरे वा. जॉईन हे केलं. त्याला मोठं केलं. आणि तो काय म्हटला, मग वरचं एक कॅफे होतं, त्याचं हॉटेल खाली होतं आणि वरती ना कॅफे हं, होता. तो म्हणजे बंद होता. तर त्याने काय हं. केलं, त्याच्या मित्राला म्हटलं की आपण दोघं पार्टनरशिपमध्ये वरती कॅफे पण चालू करू. हा हा हा. आणि तो चालू केला. तर ते म्हणतात ना, बोट दिलं की हात पकडतात लोक. हा, असतं असं, बरोबर. खूप म्हणजे त्या मुलाने माझ्या बहिणीच्या मुलाला ना हं. खून केला ताई त्याचा. काय? हो, त्याला अय्या. असंच बोलत नेलं त्याला असंच, थोड्याशा छोट्या छोट्या गोष्टींवरून. त्याने कधी लक्ष नाही दिलं ताई, हा की काय तुमचा रोजचा काय होतोय धंदा किंवा काय. हा हा हा. सांगायचा एवढासाच होतो तेवढासा. 2-3 दिवस तो गावी गेला म्हणून ह्याने पाहिलं हॉटेल आणि कॅफे पण. अच्छा. तर तो हा म्हणला, हा का खोटं सांगतोय ना, असं तर काय असेल ते समोर सांग. हा हा हा. मग बरोबर. त्यांचे छोटे मोठे वाद व्हायला लागले. हा. आणि खरं सांगू, पाडव्याला गेल्या वर्षी ना तो गावी आलेला. बरं. आणि हं. गुढी वगैरे उभारली सगळं. तो 2 दिवस राहिला आईसोबत. माझ्या बहिणीला त्याने मोबाईल आणला नवीन असा, की अय्या. तू छोटा वापरते, तू हा आता घे तुला असं. हा. त्याने घर खूप सुंदर केलं, की आता तो पण लग्नाला आलाय. बहीण आली त्याची छोटीवाली लग्नाला. आई गं. हा हा. आणि तो मुलगा न्यायला आला त्याला. तो बरं. माझी बहीण त्याला स्वतःच्या मुलासारखं खायला प्यायला घालायची. काय असेल ते तू इथे ये अच्छा, माझ्याकडे. मराठीच होता का तो पण? तो पण मराठीच. अच्छा. ताई, अक्षरशः त्याने नेलं गुरुवारचा त्याला. म्हणजे बुधवारी रात्री 12-12:30 वाजता त्याला हॉटेलमधून, त्याच्याच हॉटेलमध्ये जेवलेत हे लोक, अजून दोघांना बोलवून त्याने. अय्या. आणि त्याला गाडीमध्ये घालून ट्रॅकवर तिकडे रावेत साईडला ना तिकडे नेलं. तिकडे अशी जागा पण अशी पाहिली की तिथे सीसीटीव्ही नाही, काही नाही, अशा ह्याच्यात. अय्या. आणि ताई त्याला बोलता बोलता बापरे. असं धमकी त्याला, की मी जीव देतो, तू मला असं विचारतो, पैसे नाही. तर तो म्हटला, अरे कशाला हे करतो, आपण एवढे जीवाभावाचे मित्र आहेत. हा हा. आणि ट्रेन आली समोरून ना, तो हा म्हटला मी आता उडी मारतो. तर तो हा म्हटला नको. हा. आणि हा पुढे असं जायला गेला, ह्याने ढकलून दिलं ताई. तो जीव त्याचा तडफडत होता तिथे. आई तो गं. तिथून त्याचा मोबाईल काढून घेतला, त्याची पर्स काढून घेतली आणि हा घरी जाऊन झोपला. बापरे, केवढा कठोर होता तो. कठोर ताई. 1-1:30 वाजता रात्रीचं झालं हे ताई. आणि बापरे. सकाळी पहाटे पण नसेल, 5-6 वाजता, 6-7च्या टायमिंगला ना त्याच्या भावाला त्याने कॉल केला, चुलत भावाला, हा की हा तो भेटत नाहीये, कुठे हा. गेलाय काय माहित नाही. त्याला एक फोन आला रात्री 1:30 वाजता. तो हा. वरती परत आलाच नाही. अय्या. ताई, त्याचा मोबाईल त्या गाडीमध्ये सापडला, खाली उभ्या असलेल्या. सगळे व्हिडिओ काय 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 होतं, बरीचशी हिस्ट्री डिलीट केली. एक मोबाईल त्याने फोडून टाकला त्या मुलाने. बापरे. मग ताई त्याला तो, अटक झालीये? हा नंतर केली, पण तोपर्यंत एवढं काही डोक्यात नव्हतं ना ताई. तो त्याच्या अंत्ययात्रेला, तिसरा वगैरे जे काही असतील ना, हा, त्याला सगळं. सगळ्याला तो तिथे किती त्याच्या घरी. लबाड. आणि असं रडतोय वगैरे सगळ्यांसमोर दाखवतोय. पण माझा मोठा भाऊ तर म्हटला जे कोणी केलं असेल ना त्याला तर सोडणार नाही म्हणे मी. बरोबर आहे.
हां. ताई त्याला नंतर महिन्याच्या आतमध्ये ते असतं ना चार्जशीट वगैरे दाखल 90 हो, 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 दिवसाच्या आत. हो. तर त्याला महिन्याच्या आतच हे केलं. सापडला का बरोबर? पकडला? पकडला त्याला. कारण बरेचसे त्याच्या विरुद्ध भेटले. असं पुरावे सीसीटीव्हीमध्ये दिसलं की सापडतातच. अगदी बरोबर आहे. हां. म्हणजे असं म्हणतात. आता मी स्वतः माझ्या घरात सगळे हां. अ, मध्येच आहेत. ते काय, म्हणतात काय? अशी एक हॅलो? हॅलो ताई? की चोराला असं वाटतं की आपण दिसत नाही. पण ते कुठे ना कुठेतरी कळतं. अगदी तो आपलं प्रूफ सोडून जातो चोर. न त्याला असं वाटतं, पण खोट्याला कधीही माफी नसते. तो नसते, कुठेही खोटं सापडतंच. हां ना ताई. आणि ती पण काय खूप जीव गेला ओळखलेली. ना, तो जीवानिशी गेला ना पोरगा. हो. जीवानीशी म्हणजे ताई तुम्ही विचार करा ना, लहान असल्यावर थोडंसं माणूस विसरून जातो. ताई लग्नाला आता आलेला मुलगा तोंडाशी गेला. आलेला मुलगा. हां. बापरे! ती कधी कुणाला वाईट बोलली नसेल, काही नाही. ती ना रडायची आणि बोलायची. ज्यांनी केलं असेल ना त्यांचं कधीच चांगलं होणार नाही. म्हणजे त्या बाईच्या तोंडात मी कधीच ऐकलं नाही माझ्या बहिणीच्या असे तोंडात. शब्द नाही. हां. कधीच नाही आणि शेवटी तिचं दुःख तिला. ते मीही नाही समजू शकत जेवढं कोणीच समजू शकत ते नाही. तिच्या हां. पोटचा गोळा ना ताई. गोळा गेला. हो ना ताई. आणि तो आणि कधीचा मित्र होता तो त्याचा? कॉलेजपासून होता 11वी-12वी ला सोबत. गावातलाच होता का? नाही ते दुसरं गाव होतं त्याचं. पण हां. होतं आपलं आणि त्याला वाटायचं जरा जाऊ दे गरीब परिस्थिती आहे, तो त्याच्यातून वरती येईल म्हणून हां. त्यानेच त्याला आणलं हो ताई. म्हणजे कोणावर दया करणं पण किती पाप आहे नाही. बघा. खूप खूप ताई मी माझी तर बहीण म्हणते ना वर्ष ताई, दया करा. पण ना 2 हात लांबून करा. हां. मदत करा, खरंय. ती पण 2 हात. घरापर्यंत नाही आणायचं कोणाला. नाही आणायचं. खरंच हो ताई. हं. त्याने खूप म्हणजे काय म्हणतात ना, खूप त्याने चूक केली, की त्यानं सगळ्यांना असं जवळ सगळ्यांवर विश्वास ठेवला. हं. हे डोळे पण झाकून विश्वास ठेवला त्याने. पण त्याला आता सोडायला नको. त्याला सगळं मुळानिशी पकडायला हां, पाहिजे. हां. हो, हो, हो. त्याला आता आहे ते केस चालूच आहे. आता तो त्याला वर्ष जेलमध्येच झालं आहे का? त्याचं. हां? तो जेलमध्येच आहे का? हो, हो, हो. हां. आणि मग याला भाऊ किती? तुमच्या बहिणीला नाही मुलं किती? ताई तो मुलगा आणि एक छोटी बहीण आहे. बापरे! म्हणजे दोघे आता तिघंच ना म्हणजे मी माझ्या दाजींना म्हणजे तिच्या मिस्टरांना मी माझ्या बहिणीच्या मिस्टरांना, दाजींना आमच्या कधी मी पाहिलं नसेल असं. ते इतके लहान मुलासारखे रडतात. बाई गं! खूप काय बेकार म्हणजे आता ताई 24 तारखेला वर्ष श्राद्ध झालं त्याचं. बापरे, बापरे! 1 वर्ष कंप्लीट झालं त्याचं. आई तर गं! मला तर जाता नाही आलं कारण माझी तब्येत नव्हती बरी. पण माझ्या बहिणीने फोन केला आणि जस्ट केला हां. ताई मी मगाशी तुम्हाला कॉल लावला मला वाटते स्विच ऑफ होता. हां, त्याच्या आधी तिचा फोन आलेला. ती हां. म्हटली बघ ना गं आणि तिचा खरं सांगते कुठल्या देवावर जास्त नाही. ती तिच्या कामावर विश्वास तिचा. ती हां. कधीच नाही असं देवाचं केलंय वगैरे असं. नाही ठीक आहे ना, कर्मावर पण हां. काही जणांनी विश्वास ठेवावा. हां, ते हां. पण काही चुकीचं नाहीये. पण तेच. बघा ना ताई, किती हे वाईट झालं. तिथे ना त्यांच्या शेजारी एक राहते मुलगी ती म्हणे तुझ्याच वयाची आहे अगं. हां. तिच्या घरचं खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे ती बिचारी शेती वगैरे खूप आहे काय. पण ती सहज परवा आली ती म्हणे आता उद्या वर्ष श्राद्ध तर भाज्या वगैरे आणि शेतातच घर आहेत ना तिकडे. हो, हो. बरोबर. तर ते म्हणे शेतात आहे तरी मला जाऊन आणायची हे ताकद नव्हती. म्हणजे आई गं! मला करूशीच वाटत नव्हतं काय असं. बरोबर, बरोबर ना ताई. हां. तर ती ती आली मुलगी म्हणे हां. तिनं आणि येताना ती कोथिंबीर, आळूची पानं वगैरे असं घेऊन आली. सगळं घेऊन आले. हां, हां. हां. आणि तिला म्हणे, "तुम्ही ना ताई काही मनात आणू नका. फक्त स्वामींचं नाव घ्या आणि बघा म्हणे तुम्ही." माझ्या बहिणीला उभं राहता येत नव्हतं. हां, 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 हां. आता ती म्हणली, "जसं हे वर्ष श्राद्ध त्याचं जवळ येईल तसं मला सगळं आठवत होतं आणि बरं. मला ना उभं पण राहायची ताकद नव्हती. माझं अंग थरथर कापत होतं." आई गं! ती बिचारी 3 दिवस येऊन हिच्या घरी हिचं सगळं काम करून जात होती. बघा. सगळं जेवणापासून झाडून, लोटून काही असेल ते बापरे! आणि शेतात घर असल्यामुळं कुत्रे, गायी वगैरे सगळं ना मग ती सगळ्यांचं करून जात होती. बापरे! भांडी वगैरे करून पण. आदल्या दिवशी पण आली म्हणे, "काही नाही तुम्ही करा, स्वामींचं नाव घ्या आणि होईल म्हणे सगळं." बापरे! ती बिचारी माझी बहीण रात्री 2 वाजता माहीत नाही म्हटले मला काय झालं म्हणे. हां, 2 हां. वाजता मी उठले, अंघोळ करून मी सगळ्या भाज्या वगैरे म्हणे
चांगलं वाटतं का ग आपल्या मुलाचं असं हे करायला? बरोबर बरोबर खरंय. पण माहित नाही म्हणे मी उठले, सगळ्या शाखा भाज्या सगळा पुरणपोळ्याचं सगळं जे स्वयंपाक वगैरे तिनं केला तो जो लागतो त्या हो ह्याला हो त्या हो विधीला. हो हो. तर म्हणे ती पण बिचारी खूप लवकर आली हो का? आणि सगळं केलं. मी नुसती बसून राहिले दिवसभर. मला सुचत नव्हतं काय म्हणे. पण त्या बरोबर आहे. बिचारीने माझ्या घरातलं सगळं केलं. सगळं केलं. मग ते आणि स्वामींनीच फक्त पाठवलं तिच्याकडे. हो, हो. आणि ती म्हणते पण तिला, की ना ताई तुम्ही माझ्यासोबत मठात चला. तर हा म्हटलं हा अगं खरंच जाऊन ये. म्हटलं मी सांगू शकत नाही मला किती अनुभव आलेत. ती म्हणली मला प्रचिती दिली स्वामींनी. हा 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 हा. म्हटलं आता तुला दिलाय ना त्यांनी हात तर तू पकड म्हटलं सोडू नकोस. बरोबर बरोबर. जा हो. म्हटलं तू मठात. तू बघ म्हटलं तू ह्याच्यातून बाहेर येशील. कारण ते दोघंही बाहेर नाहीत आले त्याच्यातून अजून. कशा येतील हो ताई? साधी नाही गोष्ट आले. आहे का? आपल्या सारख्यांना कसं होतं? हो. तर तिथे ताई काय आणि तो इतका हँडसम होता ना ताई गावाकडे राहून सुद्धा. म्हणजे बरं. त्याची तब्येत वगैरे त्याला सिरियलच्या अशा ऑडिशनला वगैरे पण बोलवायचे किंवा असं रील्स वगैरे करायचा ना तो त्याच्या थ्रू बापरे! त्याला बोलवायचे. अय्या! बघा. हां. खूप त्याला म्हणजे कारण असे ऑफर वगैरे यायच्या. पण तो फॅमिली बिझनेस तर ह्याच्यात शिरला तो. मग आता ते कोण बघतं सगळं तो बिझनेस? त्यांचे बाकीचे आहेत ना तिचे मोठे अ, दीर दीर, जेठ त्यांची असतील. मुलं हां. वगैरे. हां, ते सगळे असतात. माझी बहीण फक्त गावी असायची. पहिले ते लोकं दिल्लीलाच होते. अच्छा, अच्छा, पण अच्छा. ती हां. मुलं लहान होती. मग त्याला सूट वगैरे व्हायचं नाही तिकडचं फरीदाबादचं वातावरण वगैरे. हां, मग हां, हां, आमच्या हां. दाजींनी गावी हे केलं. मग तिथे त्यांनी शेती वाढवली. सगळं हे बघा केलं. काय बिचाऱ्याचं नशीब हो. बघा ना काय. पण ते तिला आता असं वाटतंय की नाही ती फक्त एक शब्द बोलली ती येऊन. तर ती एक म्हणली तिच्या एका शब्दाने मला एवढं ताकद आली माझ्यात. आई. स्वामींचं नाव घ्या आणि तुम्ही करा म्हणे. हो. आणि म्हणे बघ तुला फोन लावायच्या आधी आली माझी मान दुखते तर माझी मान वगैरे चोळून दिली. बापरे! आणि म्हणे हे मी माझ्या भावासाठी करते म्हणे. म्हणजे बापरे! तिच्या मुलासाठी. कारण आई. तो म्हणे मला कधी त्याने मला असं काही काम असेल किंवा काय असेल त्याने कधी मदत केली असेल, काय केलं असेल. हो, ज्याला त्याला आठवतं ना हां. ताई. क्षुल्लक हो. गोष्टीची पण कधी-कधी खूप काही जण आठवण ठेवतात. हां, ठेवतात. तर तिला बापरे! ना ते कधी असं म्हणजे स्वामींचं आता मी करते. आम्ही दोघी खूप जवळ. ती सगळ्यात मोठी, मी सगळ्यात छोटी ताई. अच्छा. हां, म्हणजे बघा. तिचं लग्न झालं त्यावेळेस मी 3रीला आय थिंक होते. बापरे! हां, खूपच मग त्यामुळे छोटे. आम्ही किती खूप जवळ अंतर. असं. हो, खूप. पण तिने सांभाळलंय मला लहान जन्मल्यापासून असं. अय्या! त्यामुळे आम्ही खूप असे किती वाईट वाटत असेल ना ताई खूप, तुम्हाला सगळं. खूप ताई म्हणजे आम्हाला विश्वासच वाटत नव्हता. बरोबर एकतर आहे. आधी हे असं झाल्यानंतर. खूप तिनं बापरे! म्हणजे अजून मी तिला 2-3 महिने ताई तिला मी फोनच नाही केला. कसं करणार हो ताई? म्हणजे केलं ना की मग ते असं नको ती आपल्यामुळे ती अजून जास्त तेच काढून मग दुखा तिला तेच, आठवण. तेच. बरोबर, बरोबर. आता पण जसं आता वर्षश्राद्ध त्याचं झालं ना तशी खूप एकदम हे होतीये म्हणजे पहिल्यासारखी आता ती स्वतःहून फोन करतीये, बोलतीये, वेगवेगळा हां, दुसरे हां, विषय हां. काढते. तिच्यात बरं आहे, खूप बरं आहे. म्हटलं बघ लवकर तिला विसर तिला पडू दे बाबा हो, हो. आणि तो येईल त्यांच्याच घरात कुठल्या ना कुठल्या हो. रूपात. रूपात येईल. हं. त्याचं आता आयुष्य तेवढं असेल, त्याच्याच हं. हातून मरण असेल. हं. पण ती म्हटली माझ्याकडून आणि स्वामींनी खूप म्हणजे अन्नदान वगैरे करून घेतलं म्हणे कारण अ, जिथं हे असं जेवण शक्यतो जास्त लोक जेवत नाहीत ना असं. नाही जेवत. हो, हो, हां. हो. तर म्हणे आम्हाला जेवण वाढवायला लागलं. ओह! कीर्तन बघा. वगैरे हां, कीर्तन वगैरे पण ठेवलेलं त्यांनी हां. आणि म्हणे जेवण थोडंसंच केलं. तिच्या मोठ्या जाऊ वगैरे म्हटल्या जास्त करू नका कोण जेवणार नाही असं. बरोबर अशा वेळेला कोणी येत नाही. तरुण मुलगा हां. गेलाय. हां, तेच ना. पण इतकं जेवण ती म्हणली संध्याकाळी उलट लोकांनी घेऊन गेले, की आमच्या मुलांना जिलेबी खायची आहे, तर बघा. द्या हो म्हणे. दोघी अरे जणी म्हणे येऊन घेऊन गेल्या संध्याकाळी जिलेबी सुद्धा म्हणे ठेवली नाही. बापरे! सगळं संपलं. तो मोठ्या मनाचा होता. तसंच त्याच्या हां. वेळेला सगळे आले पण तसे. त्याच्या बघ. मित्रांनी सगळी तयारी केली ताई. बापरे! सगळे त्याच्या मित्रांनी. ताई म्हणजे आणि ती त्याला जेव्हा असं केलं, तेव्हा कोणीच नव्हतं का त्याचा दुसरा मित्र कोणी बरोबर? होते अजून दोघं जण होते. ज्याने केलं ना त्यांनाच त्यानं त्याला सांगितलं म्हणजे त्या दोघांना ज्यानं केलं ना त्याने सांगितलं, की हं. तुम्ही जर हे बोलू नका कुठे. त्या मुलांना ज्यावेळेस पोलिस स्टेशनला आणलं तर तो घाबरलेला. तो म्हणला ह्यानं मला धमकी दिलेली म्हणून मी बोललो नाही. अय्या!
बघा. पण म्हणजे ते पण मित्र बेकार ना ताई. त्यांनी काहीच केलं नाही. हा संगत असं करत होता. हां. नाही त्याने काय केलं, ते 4 जण गेलेले आणि बोलत-बोलत ना ते बाकी तिथेच थांबले गाडीच्या जवळ आणि हे 2 जण बोलत-बोलत गेले. तो ज्याने केलं ना, तो मुद्दाम असं म्हणायला लागला, "मी जीव देतो वगैरे, तुम्हाला असं विचारतो माझ्याकडून म्हणजे धंदा किती होतो, काय असं मला विचारतोय वगैरे." म्हणून तो असा गेला नाटक करायला आणि हा गेला त्याच्या पाठोपाठ. मे बी त्याला न्यायचा असेल एका साईडला ह्याला. हो. बरोबर, बरोबर. कारण ते लोकं मुलं शेवटी त्यांचं त्यांचं काय ठरलं असेल ते लवकर आधी बोलतच नव्हते. नंतर तो दुसरा बोलला. अरे तो बापरे! कमी वयाचा होता म्हणून ते म्हणजे बोल नाही तर मग घरी तुला हां, बरोबर हां. हे करेल. मग त्यांना पण पोलिसांनी अटक केली का त्या मित्रांना दुसऱ्या? हां, त्यांना वाटतं नंतर हे केलं कारण त्यांच्या समोर नाही ना झालं आणि ते हां, हां. त्यावेळेस त्याच्यासोबत नव्हते असं. नव्हते बरोबर. पण आता हा याने मेन स्वतःची पण फॅमिली डिस्टर्ब केली ना. म्हणजे त्याचं साहजिक भलं ना हो. करायला गेला हा आणि हां. याने स्वतःचंही वाटोळं केलं आणि त्याचंही आयुष्याचं नुकसान केलं. आणि माझ्या त्या बहिणीने ना खूप काही कष्ट केलेत. खूप म्हणजे तिला ना असं बाहेर कधीच नाही कोणाच्यात जास्त मिक्स नाही. ती तिचं काम त्याच्यातच तिला आनंद. बघा. कुठे खूप तो पाप कष्ट केलेत. सोडेल हो ताई. आ, खूप आम्हाला वाईट वाटतं. पण आता कसं झालंय आता तिची मुलगीही लग्नाला आली आहे. अच्छा. हां, मुलीचं वय पण 25. तो 27 की 28 चा होता आणि मुलगी 25. आई गं! फार दोघं वाईट पण असे वाटलं ताई हे असं ऐकून. काय नाही खूप स्वामी शक्ती देवो तिला फक्त बहिणीला हां. आणि नाही त्याला हां. परत तिच्या घरातच येऊ देत. खरंच ताई तुम्ही बोललाय ना तर खरंच असं हो का ना. माहित नाही ताई पण सगळे बोलतात तुम्हाला पण तुमच्या तोंडात ना म्हणजे म्हणतात जिभेवर सरस्वती आहे. तसंच नाही आहे. म्हणजे आता हे मुलीचं लग्न झालं ना, तिच्या पोटी तरी तो येऊ देत. हो. हं. आणि ठीक आहे आता ताई. तिच्या ती मनाने स्वतःहून करायला लागली हां ताई म्हणजे ती अच्छा. स्वतःहून म्हणतीये आली ते स्वामी की सेवेत? हां, ती म्हणे मला त्या बोलल्यात की तुम्हाला मठात घेऊन जाईन तर मी जाते हां म्हणे. म्हटलं खरंच जातो. हां, जा. आणि म्हटलं तारक मंत्र लावून ठेवते म्हणे मोबाईलवर आता आहे म्हणे मी लावते. अरे आणि वाह! तिला जास्त वाचनाचं वगैरे एवढं हे नाहीये. पण तिला काय म्हटलं फक्त तू काही करू नकोस मनापासून बसलीस, काम करत असू दे, काही कर फक्त श्री स्वामी समर्थ एवढं बरोबर. जरी मंत्र तू बोललास काही हो, नाही. हो. खरंय, खरंय. खूप खूप ती आधीच म्हटलं स्वामी सेवेत आली असती तर बरं झालं असतं. हां. ताई तो जायचा हो, तो शंकर महाराजांच्या मठात जायचा, तो स्वामींच्या मठात जायचा. पण काय म्हणतात ना त्याचं काय म्हणजे ते असेल स्वामींनी बोलवलं असेल त्याला. मे बी हो. हं. ती म्हणते त्याचं नाही पण हे माझे भोग असतील बोलते. बरं काही गं. खरंय काहीतरी असंच असेल. मी शेअर हं. करते हां ताई. हो चालेल. हां, श्री हो. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.